ये माय पूजा आलीस? हो माय, सासू सासऱ्याचं करून नुसतं कंटाळा आलाय म्हणून तर 10 दिवसातून 3 दिवस ते इथंच राहते. येत जाय ग, तू काय घर नव काय? वहिनी कुठे आहे? दिसणार चली. वहिनी झोपली ग. दुपारी बी झोपायला शिकली काय वहिनी? अवघड होईल बरं तुमचं. काय गरमी व्हायली का माय? वहिनीच्या लग्नातली दिलेली एसी कुठे आहे ग? त्याने लावली की माय त्याच्या रूम मध्ये. त्यांना कशाला लावू द्यायला? तुम्हाला इथं गरमी होईना चली काय? बघा कधी आले हो? तेव्हाच आले, तुमच्या झोपा सरतील तेव्हा ना. लेकर ते बरे हात काय? आणि किती आले नाहीत काय? ये ना म्हणलं होते लय हुशार आहे म्हणून घरीच अभ्यास करत बसले. आता 10वी झाली की सायन्सला ऍडमिशन घ्यावं म्हणायला. अहो हुशार असलं म्हणजे सायन्स घ्यावा असं काहीच नाही. तुम्ही कॉमर्सचा पण विचार करा की. कॉमर्स करून काय करल? फक्त दुकानदारी? अहो नाही हो, कॉमर्स म्हणजे फक्त हिशोब नाही तर सीए सीएमए असे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. कॉमर्सचे स्टुडंट इन्कम टॅक्स, जीएसटी, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि मोठ्या स्टार्टअपचे व्यवहार सांभाळतायत. पण नोकरीचं काय? अहो हे लोक सुद्धा इंजिनियर सारखं फॉरेनला जाऊन काम करू शकतात किंवा फॉरेन मधल्या कंपन्याचं इथं घरी बसून काम करू शकतात. संधी आता आपल्या नांदेड मराठवाड्यात 10वी नंतर फक्त 2 ते 3% मुलं कॉमर्स घेतात. तेच पुण्या मुंबईत बघा, तिथं 25 ते 30% मुलं आनंदानं कॉमर्स निवडतात. कारण तिथल्या पॅरेंट्सला कॉमर्सची ताकद माहित आहे. हो बाई, पण आपल्या नांदेडमध्ये हे कोण शिकवणार? अहो त्यासाठी तर ब्रिलियंट कॉमर्स अकॅडमी आहे ना. इथे फक्त शिकवत नाही तर कॉमर्सचं प्रॉपर काउन्सिलिंग सुद्धा मिळते.